आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई आग्रा महामार्गावरील जुना कसारा घाट आज वाहतुकीसाठी राहणार खुला, तर महाशिवरात्रीसाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आता 6 ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स। आर्थिक गुन्हे शाखेनं कंपन्यांना बजावलं समन्स। बँकेची क्षमता 20 कोटींची, पण दाखवले 133 कोटी। ऑडिट कंपन्यांवर आरोप। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकी मिळणार। सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, 10वीची परीक्षा वर्षातनं 2 वेळा होणार। 2026 पासून नवीन धोरण चालू होणार। राज्यात तापमानात वाढ, तर विजेची मागणी वाढत असून 30,000 मेगावॅटवर पोहोचली। कृषी पंपाच्या विजेच्या मागणीत सुद्धा मोठी वाढ। मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढला, राज्यात सांताक्रूजमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन टीजेएसबी बँकेमधून सुद्धा आता होणार, तर ठाणे जनता सहकारी बँक खाते उघडण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। महामंडळांना गुंतवणुकीसाठी परवानगी। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा, आधार कार्ड आणि ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 28 तारखेपर्यंत मुदतवाढ। 2023च्या खरीपातील पिकांना 5,000 रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार। मराठवाड्यातनं सुमारे 50,000 मेट्रिक टन केशर आंब्याची निर्यात होण्याचा अंदाज, तर मराठवाड्यातील सुमारे 1500 केशर आंबा बागांची कृषी विभागाकडे नोंद।